या नवीन वर्षी भक्तांची एवढी प्रचंड गर्दी असल्याने आम्हाला श्रींच्या दर्शनासाठी लागले 6 तास। त्याच गर्दीत आपला मित्र पण हरपला आणि पब्लिक श्रींच्या पालखी सोहळ्यामध्ये यावर्षी खास झालं, म्हणून तर आपल्याला शेगावले आवडते। मग पब्लिक बोला गोगल हे पागोलीची मॉडेल #रितांश ब्लॉगर। आमच्यासाठी आजचा दिवस लय खास आहे, कारण नवीन वर्षाची सुरुवात आपल्या शेगाव मध्ये होत आहे। तुम्ही आयुष्यात कुठेही फिरा पण शेगाव शेगाव आहे। आपल्या अकोल्यात पलान चालते पण इकडे प्रेमाने म्हणतात माऊली। आणि पब्लिक इथची शेगाव कचोरीचा अलगच विषय आहे। पियुषचा ऐकायचं नाव नाही घे, खसाल कचोरी दाबे। आणि अकोल्याचे मॉडेल पण काही कमी आहे का? आपल्या ओळखीचे माणसं शेगाव मध्ये पण आहे। अजून काय पाहिजे आपल्याला? पब्लिक तुम्ही असाच सपोर्ट करत राहा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून आम्ही निघालो श्रींच्या दर्शनासाठी। आत येताच भयानक गर्दी पाहून मी हँग झालो। मोक्कार गर्दी देणारा मी दुसऱ्या मंदिरात गेलो की चुना लागते, म्हणजे की चपला हरपतात, पण अट्टी तसं नाही। तुम्हीच पाहना, आपण स्वतःची चप्पल उचलले धाके विचार करतो। आणि एक असं ठिकाण आहे जथे लाखो भक्तांच्या चपला आपल्या हाताने उचलून श्रींच्या सेवादारी सेवा घडवतात। आयुष्यात पहिल्यांदा पाहिलं बा मी ना असं मंदिर। अटी आल्यावर माहित झाले की अति 2 प्रकारे दर्शन घेतात, एक समाधी दर्शन आणि दुसरं मुख्य दर्शन। मी पहिली बार आलतो तेव्हा आपण समाधी दर्शन घेतलं होतं, म्हटलं आता पहिली बार मुख्य दर्शन घेऊन पाहूया। तर आज नवीन वर्ष आणि अति लाखो भक्तांची गर्दी। पियुषनं मला पहिलेच सांगून दिलं की 5-6 तास लागते रे भाऊ, पण आपण मुख्य दर्शन घेता म्हणून आपल्याला 1 तास लागणार आहे। भक्तांची गर्दी सांगते की दरबार कोणाचा आहे। लोक म्हणतात की तुला एवढा गर्दीत व्हिडिओ बनवायला लाज नाही वाटत का, भीती नाही वाटत का? मी म्हटलं मी नसतो बेत्र बा, आता मलाच माहित नाही। गजानन महाराजांच्या पंढरी आल्यावर सगळी भीती आपोआप दूर होते, हे खरं आहे। मनात कोणत्याही प्रकारची लालच न ठेवता निस्वार्थपणे सेवा करणारे श्रींची सेवा करी, हे दर्शवते त्यांचं महाराजांवर असलेलं अटूट प्रेम। आपल्या गजानन महाराजांनी स्वतः उष्ट्राटात जेवण केलं, परंतु ते आता लाखो लोकांचं मोफत पोट भरतात। गर्दीत कधी 1 तासची 3 तास लागले माहितच नाही पडलं। खाली आल्यावर काही लोक बम लोटलाट करत पुढे जाण्यासाठी। म्हटलं आम्ही स्वतः पुढून मागालो माऊली, का बरं तुम्ही आम्हाला लोटत हा? शेगावकर जरासं समजून घेत जा। मग शेवटी झाले ना आपले अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री गजानन महाराजांचे दर्शन घेताच मनाला एक वेगळीच शांती मिळते। बाकी आपल्या भाषेत सांगायचं असलं की मनाला खास वाटते। बाहेर आल्यावर पाहिली आपण परंपरेप्रमाणे दर गुरुवारी निघणारी श्रींचा पालखी सोहळा। लाखो लोक दर गुरुवारी येऊन श्रींच्या पालखीचे मनभावक पूजन करून दर्शन घेतात। तेवढ्यातच आपले अजून जीवाभावाचे ओळखीचे माणसं भेटले। आतापर्यंत मस्त चांगलं चाललं होतं, पण मंदातच बिचकलं। झालं असं की आपला मित्रच हरपला। म्हटलं घ्या टोले। मग घंटाकभर मी त्याला पायात बसलो, कुठं गेला आणि पाहत होतं काय हा ती निवांत बसला, सांगा यायला शोभते का? शेवटी भेटला आपल्याला आपले मित्र, तर कुठं जीवात जीव आला। हा क्षण आपल्याला कायम आठवणार, कारण मी पहिली बारच माझ्या मित्रासंग शेगाव सारखी एकमेव संस्थान पाहिली।